संजय नवले सर यांना अशी विनंती की त्यांनी कृपया मंचावरती शुभेच्छा स्वीकारण्यासाठी यावं. संजय नवले सर. शुभेच्छा. लेखक स्वतः नाटक पाहण्यासाठी हजर आहे. आजचा विक्रम असा आहे की जवळपास 10 तासामध्ये फक्त 6 नाटकं झालेली, म्हणजे 12 तासात 6 होते, म्हणजे टोटल एकूण. त्याच्यानंतर अजून एक शेवटचं बालनाट्य आहे, पण काही तांत्रिक अडचणी अशा आल्या की त्याच्यावरती आपण काही मात करू शकत नव्हतो. त्याच्यामुळं रसिक प्रेक्षकांना क्षमस्व. आता आहे बीज अंकुरले. संघाला शुभेच्छा. ऑडियन्स ऑफ करो. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे त्यांनी आपले मोबाईल बंद स्थितीत ठेवावे. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर सादर करीत आहे केवळ 21व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी लिहिलेले नवीन बालनाट्य बीज अंकुरले. लेखक डॉक्टर सतीश साळुंखे, दिग्दर्शक संदीप भास्कर जाधव, पार्श्वसंगीत सुदर्शन माने, नेपथ्य संदीप जाधव, नेपथ्य सहाय्यक बापू मेहत्रे, प्रकाश योजना प्रशांत जाधव, महेश गोपी, वेशभूषा स्वप्नजा आराध्य, रंगभूषा नीता चिवरीकर, आसावरी गाटे, तंत्र सहाय्य सुदर्शन माने, इम्रान मुलानी, प्रशांत कुंभार, समाधान सुतार, संजय जाधव, रंगमंच सहाय्यक भारत खिलारी, भीमा काळे, राजश्री खंदारे. आणि आमचे मार्गदर्शक माननीय श्री संजय नवले सर, कॅम्पस डायरेक्टर सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर, श्रीमती निखत शेख मॅडम, प्राचार्या सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर, श्री प्रकाश नवले सर, उपप्राचार्य सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर. पात्र परिचय: संप्या विक्रांत कानडे, प्रज्ञा सुयश संगनाळे, व्यंक्या साई नकाते, नाम्या श्रवण माने, दा सोहम आरेनवरू, मुक्ती आनंदी गुरव, आई प्रांजली वडणे, मित्र श्रीराम ऐकवाडे, प्रेमराज शिंदे, संग्राम पाटील, आदित्य खंदारे, ओंकार जाधव, अथर्व माने. सहर्ष सादर करीत आहोत केवळ 21व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी डॉक्टर सतीश साळुंखे लिखित आणि संदीप जाधव दिग्दर्शित नवीन बालनाट्य बीज अंकुरले. बीज अंकुरले.
कबड्डीची मॅच. अजून थोडी मेहनत करू मग पहिला नंबर आणू. नाम्या कधी आला तुला शाळेची मॅच? पण मॅच कशा पाहिजे? शाळेत स्पर्धा असतात ना, शाळा सगळ्यांची मॅच असतात ते होय. आपल्या शाळेची पेंडो शाळेबरोबर हाय मॅच. मागच्या वर्षी त्यांचे होते. होय का? होय. अरे दीदी यंदा तर आपली शाळा जिंकणार कारण आपल्याला किती शिकवलंय. माझ्या मोठ्या दादानं, मोठ्या भावानं स्पर्धा द्या. नाही जमत लय काम असतात घरची. अरे यंदा त्या पेंडोच्या टीमला आपल्या गावच्या नदीचं पाणी पडलं. अरे माम्या झाली का ना प्रॅक्टिस? फोर गुरुजी अरे वाढीच्या नदीत करायला हे काय आता झालं 5-7 किलोमीटर चालून. व्यंकट यंदा सायकल मध्ये तू आणि तुम्ही समजी कबड्डीत जिंकायलाच पाहिजे बघा. वय बा म्हणला आणि व्हायचा होऊ दे पण यंदा जिंकायचंच. चल तू ना बा वाटवत असेल. अरे जरा हळू, अरे हळू किती जोरात काम होतोय सर. अरे जिंकायचं म्हणजे मला दमदारच पाहिजे. अभ्यास केला नाही म्हणून गुरुजी चिडला असताल. मला नवा दप्तर पाहिजे. समजायची दप्तर चांगली आणि माझा थांब हे असं आटलंय की रे बाबा. आता मग आणू की नवं दप्तर? तू किती चांगला आहे. तू आमचा मोठा भाऊ नाही मग तू आमची माय आहे. माय गेल्यावर स्वतः मला सांभाळत. आपला वाट नसल्यासारखा कसल्याच्या बिमारीनं तो शहरातल्या दवाखान्यात शरीक आहे. आयुष्यात नसताना मोठी समजी लाट पुरवली का आम्ही शिकू मोठे हो आम्ही तुला कधी विसरणार नाही का. चला आता इले झालं रंड पडणं. अभ्यासाची वेळ झाली आहे. मला पण त्याचा अभ्यास करायचा आहे. तुमचं काय? तुझ्या 7वी आणि 6वी. अरे माझा मॅट्रिकचा अभ्यास आहे. चला आता. नाम्या ते गोट्याचे कधी आणलं? होय
ही सायकल मला माझ्या बाळाने दिले. आई पण नसताना त्याने मला सायकल का घेऊन दिली. मला माझ्या बाळाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. व्यंक्या, तू 100% तुझ्या बाळाचं स्वप्न पूर्ण करणार. होय व्यंक्या, अरे तू काय पण म्हणलं, ही सायकल लयच बेस्ट आहे. तुझी चाकाशी फिरते त्या तुम्ही घोडत पळायला. अरे घोडे नव्हे, पिप 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 मारुती पण मारुती. ए पिकीट, चला परत जायला और खुशी कोकलताय. ए रिया संत मारा. अरे बिटू मारा. बिटू. होय. व्यंक्या, चल ना बिटू दे. चल मारा. बिटू मारा.
घ्या. आणि जेवायचं काय? न्याय त्यांच्याकडे जेवून आलो. बर झोप आता.
नीट जपून वापरायचं दप्तर. आपली वस्तू आपण नीट जपून वापरायची असते. हरवायचं नाही, पाडायचं नाही, पाठ का? आवडलं तुला? ते जुनं दप्तर फेकायचं नाही, होईल पाहिजे पाहिजे. लक्ष्मी काय ग, भूक लागली तुला? जरा खाऊन आराम करा. अरे बोला की काय झालं? अशी रडकी तोंड का घेऊन बसला? हा कधी आलं पेडगाववरून? आता चालू. मग असं बसायला काय झालंय? ते काय? अरे झालं तरी काय? मॅच हरलो आम्ही. काय मॅच हरलो? अरे मग त्यात रडण्यासारखं काय? हा अरे पुढच्या वेळेस जिंकू की. अरे हार जिंकू होतच होती. हाराच्या एवढं मनावर घ्यायचं नसतं का? का या वर्षी नाही तर नाही, पुढच्या वर्षी जिंकू म्हणजे. तिकडं कोण गोष्टी वाढता काय तुमची? समजा शाळा झालं की आपली शाळा हारली म्हणून सगळं रडायला काय झालं? अरे मी आहे ना, सायकलिंग मध्ये शाळेला पहिला नंबर मिळणार पट्ट्या. यंदा तर पहिला नंबर आणणारच ना. जा शाळेत, कोण गोष्टी वाढ बघायला. उठा उठा की रडत बसते ती. चला ना येतो. सॉरी, स्वागतासाठी लय मेहनत घेतलीस. अरे काय नसतं रे, पुढच्या वर्षी जिंकू म्हणजे. हा जा आणि रडायचं बंद करा. चल 2 तास खाऊन घेऊ. नाम्या अरे हाराच्या एवढं मनावर घ्यायचं नसतं. हारायचं नाही घेत ना
असेल नामा? काय कमी पडलं का? दादा मला सायकल पाहिजे. सायकल? सायकल ती सायकल कशा काय? नामा अरे तुला माहित आहे की र इकडं आपलं बाचं दुखणं चालू आहे. आपलं शेत आपल्याला होत नाही म्हणून बैठायला दिलंय. अरे अरे मी आपली तुमच्या जेवढा पण परिस्थितीने मला मोठं केलं. मग तो अन्न नाही का मुक्तीला नवं दप्तर? वय आणलं पण कसाला ठाव आहे का? संप्याच्या बापाकडनं पैसे उधारून घेतले होते. मग असं काहीतरी कर, पण मला सायकल पाहिजे. नामा मुक्तीला म्हणजे काय मागितलं? मला काय मागितलं?
पोलीस हायवेवर सायकलिंगची प्रॅक्टिस करत होता आणि समोरून येणाऱ्या वाळूच्या टिप्परनी त्याला उडवलं. काय म्हणतोस? वाऊची टिप्पणी उडवलं? तो बार वाचला. वगैरे तिचा हात फ्रॅक्चर झालाय आणि डोक्याला बिजारा मार लागलाय. अरे देवाची कृपा. पण काय? पण शहरातल्या दवाखान्यात जायला आणि इलाज करायला तिथं माझ्यावर पैसा नाही. होय ना. या गरिबीनं लय कामली बरोबर मला लावली. 15-20 दिवसावर त्याची स्पर्धा येऊन ठेवली. आणि तुम्ही पण जा समोर जावा. काय करा या पोरांचं कुठल्या बी गोष्टीचा अडकून बसतात आणि त्यांची आवडती वस्तू त्यांना काय दिली तर रुसायचं फुगायचं. काय जमाना आलाय तो हाय म्हणला खरं पण त्याने तर मरणाचे सुद्धा दार चुकडले. दादा माझ्या सायकलचं काय झालं?
दाजींसाठी पैसे कोण आणायचे? सायकल घेऊन अगं ते डोर आहे शाळा नाही कुठे गेला हो सायकल घेऊन आता कोणत्या तरी पक्षाचा लय मोठा मोर्चा आहे गावातून जाणाऱ्या हायवेवर लय ट्रॅफिक आहे सकाळपासून 2-4 ऍक्सिडेंट झालेत कुठे गेला हो सायकल घेऊन अगं बोल ना अगं बोल अरे कुठे गेलतास अरे बोल ना काय झालं आणि तू सायकल कुठे आहे अरे बोल ना काय झालं दादा सायकल हरवली काय देवा सायकल हरवली सायकल हरवली लक्ष्मी 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 खोटं बोलतोय सायकल हरवली नाही तर काय त्याने ती सायकल बँकेला परत दिली काय वेग्याला वैदा युक्ती म्हणजे ती खरं बँके आता बरा झालाय दा मी विचारपूस केली तेव्हा कळालं की तुझ्या भावाच्या इलाजासाठी सायकल मागण्यावरती सायकल विकली होती किती सायकल तुम्हाला घेतली काय बँक आता बरा झालाय पण त्याच्याकडे सायकल नव्हती पुढच्या आठवड्यात तुझी सायकल एकटीच स्पर्धा आहे तो लय रडत होता मला नाही पावलं गेलं त्यानं दुःख माझ्यापेक्षा लय गरज आहे सायकलची आमच्यापेक्षा गरज लय महत्वाची असते ना दादा होय राम्या तू आता माझ्या मोठा झाला रे दादा मला सायकलची थोडी उराळ पडली होती म्हणून मी हट्ट घेतला पण दादा तुमच्या माझा लय जीवनात दोस्ताय तो पण मला लय जातो आणि दोस्ताने आपण असंच वागलं पाहिजे ना दादा म्हणून माझी सायकल त्याला तशीच देऊन टाकली
व्यंक्या, अरे जी वस्तू आपल्यापाशी आहे तर जास्त उपयोग ज्याला होतो ती त्याला दिली पाहिजे ग. त्यात मला आनंद मिळतो मनाला. नाम्या, अरे शाळेत तरी शिकलो नव्हतं, मग कुठून शिकलं असेल? हे काय माझ्या मोठ्या दोस्ताकडनं आणि घरच्या शाळेकडनं. काय गोष्टी सांगू का? ह्यो व्यंक्या तुझा दोस्त तर भाऊ वाटायला, ह्यो दाद्या तुझा भाऊ नव्हा तर दोस्तच वाटायला आणि मी आलेले तू सगळ्यांची लाडकी आहे. बीज अंकुरे अंकुरे ओला मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे मातीच्या कुशीत रुजावे बियाणे माळराणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे मातीच्या कुशीत रुजावे बियाणे माळराणी खडकात.